मित्रांनो, लक्षात घ्या, ही बातमी आलेली आहे मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे आणि राष्ट्रपती राजवट ही केंद्र सरकारमार्फत लागू केल्या जातात. बरोबर आहे. म्हणजे राष्ट्रपती राजवट म्हणजेच काय हे आधी लक्षात येणं महत्वाचं आहे आपल्याला. म्हणून लक्षात घ्या, यामध्ये घटनेमध्ये जर विचार केला तर कलम 356 ही तरतूद करण्यात आली आहे राष्ट्रपती राजवटीची. म्हणजे कलम 356 काय सांगतं आपल्याला, जर एखाद्या राज्याची जी शासकीय यंत्रणा म्हणजेच त्यांना मंत्रिमंडळ, जर समजा एखादी राज्य चालविण्यासाठी किंवा त्यातलं मंत्रिमंडळ सांभाळण्यासाठी किंवा त्यांचं पूर्ण शासन चालवण्यासाठी सांभाळण्यासाठी जर अकार्यक्षम ठरत असेल किंवा सक्षम नसेल, तर त्यावेळेस केंद्र शासन काय करतात, त्या राज्याची सूत्र पूर्णतः आपल्या हातामध्ये घेतात आणि त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये घेऊन तिथली यंत्रणा बरखास्त करून ती आपल्याद्वारे चालवल्या जातात. म्हणजेच त्याला काय म्हणतात आपण, राष्ट्रपती राजवट. अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करा, पेपरला येण्याची दाट शक्यता राहते कारण ही घटनात्मक तरतूद आहे. कलम 356 व्यवस्थित अभ्यासा, तुम्हाला तुमच्या पुस्तकांमध्ये नोट्समध्ये आहेच, थोडा अपडेट करून घ्या तुमच्यामध्ये. आणि हे लक्षात घ्या की सर्वाधिक राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आली, त्याच्यानंतर क्रमाने सुद्धा येऊ शकतात बरं कधी, की सर्वाधिक राष्ट्रपती राजवट कुठल्या राज्यांमध्ये जास्त, ते सर्वात जास्त कडून कमीकडे कोणत्या राज्यामध्ये क्रमाने लागू करण्यात आलेली होती, की आजपर्यंत सर्वाधिक लागू करण्यात आलेलं राज्य कुठलं. अशा पद्धतीने प्रश्न येतो मित्रांनो, त्या पद्धतीने अभ्यासा. मागे सुद्धा प्रश्न आलेले आहे राष्ट्रपती राजवटीवरती.